नमस्कार, मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी जे पुस्तक घेऊन आली आहे ते वि स खांडेकर यांचं सुवर्णकाल. खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा हा सुरस भावानुवाद आहे आणि खलील जिब्रान आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्या ह्या रूपक कथा ह्या छोट्याशा असतात, पण त्यात जीवनाबद्दलचं तत्त्वज्ञान, काव्य याचा मिलाफ असतो. जीवनाचं जे दर्शन झालेलं आहे त्याच्याबद्दल खूप संयत रीतीने, खूप हळुवारपणे लेखक लिहून जातात आणि त्याचा मराठीतून हा सुंदर असा भावना केलेला आहे. आणि याची इंडेक्स जर आपण बघितली तर कथांची शीर्षकच जी आहे ती खूप सुंदर आहे. 2 मने, कोल्हा, नवेसू, युद्ध, गवताचे पाते, डोळा, 2 पंडित, देवळाच्या पायऱ्यांवर, डाळिंबाचे दाणे, शहाणा राजा, 3 मुंग्या, 2 पिंजरे, 2 देव, महत्त्वाकांक्षा, ईश्वर, महासागर आणि काही कविता पण घेतलेल्या आहेत. तर त्या शेवटी आहेत आणि त्याच्याबद्दलचं 2 शब्द लिहिताना वि स खांडेकर खूप सुंदर लिहून जातात की सर्व लिखाणातून जिब्रानच्या तत्त्वज्ञानाला आधारभूत असलेल्या त्यांच्या एका अत्यंत आवडत्या कल्पनेचं पुन्हा पुन्हा दर्शन होत राहतं. आणि ही आवडती कल्पना कोणती आहे हे पुस्तक वाचताना मलाही जाणवत राहिलं. तर ती म्हणजे माणसाचा आत्मा निसर्गतः मुक्त आहे. माणसाचा आत्मा निसर्गतः मुक्त आहे, पण दुबळ्या दैनंदिन जीवनात आणि जगाच्या क्षुद्र व बहिर्मुख व्यवहारात हा आत्मा बंदिवान होऊन पडतो. वेगवेगळ्या पिंजऱ्यामध्ये बंदिवान होतो तो. साहजिकच हा बद्ध आत्मा जगाला मान्य असणारे निरनिराळे मुखवटे आपल्या तोंडावर चढवत जातो. मग हे मुखवटे कोणते असतील? जेंडरचे आहेत, कास्टचे आहेत, रिलिजनचे आहेत, संपत्तीचे आहेत, पदाचे आहेत, प्रसिद्धीचे आहेत, पुरस्काराचे आहेत. सत्याचा प्रकाश त्याला मग सहन होत नाही, कारण हा मुखवटा आलेला आहे. त्याच्यामुळे सत्याचा प्रकाश पोचतही नाही नंतर. रूढीच्या संकेतांच्या, दुबळेपणाच्या, गुलामगिरीच्या 1 ना 2 असल्या 1000 प्रकारच्या शृंखलांनी तो जखडला जातो. पुढे तर या शृंखला हेच आपले अलंकार आहेत असं वाटू लागतं. बघा, म्हणजे हा पहिल्यांदा जीव असतो तो मुक्त असतो आणि सत्य आणि तो असं वेगळं नसतंच, परंतु नंतर तो सत्याचा प्रकाश त्याला सहन होत नाही आणि एक तो मुखवटे चढत जातो. आणि नंतर ही मुखवटे हीच आपली ओळख आहे, ह्याच आपले दागिने आहेत, अलंकार आहेत असं त्याला वाटायला लागतं. माणसाच्या या ढोंगी जीवनाचा आणि अधपाताचा जिब्रान कट्टर शत्रू आहे. मानवाचा मुक्त आत्मा हा त्याचा आदर्श आहे. मुक्त आत्म्याचा उद्गार हाच मानवी जगातला सर्वश्रेष्ठ कायदा असला पाहिजे असे त्याला वाटते. आणि हे मेन सूत्र जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो त्यावेळेस जाणवत राहतं. एक कथा खरोखर खूप सुंदर आहे. एक महासागर नावाची कथा आहे, खूप छान आहे. म्हणजे त्याच्यात अशी कल्पना केली की आत्मा आणि मी एकत्र समुद्र स्नानाला गेलो आणि वेगवेगळे शोध घेत गेले की हा माणूस कसा आहे, अरे हा तर चिमटीने मीठ काढतोय आणि समुद्रात टाकतोय, तर मग तो नैराश्यवादी आहे, तर कोणी आहे की रत्नजडित पेटीतनं साखर काढतोय आणि समुद्रात टाकतोय. असे वेगवेगळ्या प्रकारची माणसं, हे रूपकात्मक आहे पुन्हा. आणि शेवटी सार जे दिलेलं आहे वि स खांडेकरांनी खूप सुंदर दिलं आहे की इथं म्हणजे त्या आत्म्याच्या मुद्रेवर दुःखाची गडद छाया पसरली, स्वरातून उदासीनता जाणवली आणि आम्ही दोघेही समुद्र मागे टाकून महासागराचा शोध करण्याकरता निघालो. आणि यावर ही झाली खलील जिब्रानची कथा आणि त्यावर वि स खांडेकर लिहितात, मनुष्य अंध आत्मनिष्ठेने आणि एकांगी विचारसरणीने जीवनाच्या विशालतेला, वैचित्र्याला आणि सत्य ज्ञानाला कसा पारखा होतो. जीवन हे खरोखर खूप विशाल आहे, मोठं आहे आणि एक प्रिजुडाइज वेने एका चौकटीत राहून कायम जीवनाला बघितल्याने या जीवनाला आपण कधीच भेटत नाही. आणि तो आतला जो जीव आहे या देहाच्या आतला हा नेहमी तडफडत राहतो. खूप सुंदर पुस्तक आहे, 100च पानं आहेत. नक्की वाचा, खूप आवडेल. धन्यवाद.